आम्ही निष्ठेने पक्षाचे कामं करतो, पण ज्यावेळेस संधी देण्याची वेळ येते त्यावेळेस पक्ष आमच्यासोबत निष्ठा ठेवत नाही. त्यामुळं आम्ही आमच्या तिरंगा झेंड्याशी निष्ठावंत आहोत. शेवटी आम्ही पक्षाचा झेंडा सोडला आणि तिरंगा हातात घेतला आहे. सध्या आम्ही मतदारांना जागृत करतो आहे की योग्य उमेदवाराला निवडून आणा, जो तुमच्यामधला आहे, तुमच्यामध्ये काम करतो, तुमच्यासाठी धडपड करतो, त्या व्यक्तींना आणा. की आयात केलेले किंवा पक्षांनी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना उमेदवारी देऊन इथं आमच्यावर लादल्यानंतर आम्ही काय करायचं. त्यामुळं आता आम्ही आमच्यातला कोणीतरी उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही तिरंगा रॅली काढली. आम्ही आज देशासाठी उतरलो आहे. हा देशाचा विषय आहे. मतदान करणं म्हणजे देश चालवणं हा एक भाग असतो. त्याच्यामुळं आम्ही जागृत करतो लोकांना की योग्य उमेदवारांना मतदान करा आणि योग्य उमेदवाराला संधी द्या. योग्य उमेदवारांना काय परिस्थिती आता सध्या फक्त ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच इलेक्शन लढवावं अशी सद्यस्थिती आहे. निष्ठावंत कार्यकर्ता ज्यावेळेस पक्षाची मुलाखत देतो, पक्षाकडे जातो, त्यावेळेस फक्त त्याला फॉर्मॅलिटीज म्हणून दिलं जातं. पण ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे सर्व गोष्टी पैशाने विकत घेतल्या जातील त्यांनाच पक्ष संधी देतो. त्याच्यामुळं आम्ही सध्या तरी कुठल्या पक्षाच्या मागे आता सध्या तरी नाहीत. ह्या भूमिकेसाठी आम्ही तिरंगा हाती घेतला आहे. निवडणुकीमध्ये काय आमिष पण दाखवलं जातो मतदारांना, त्यासाठी काय होतं आमच्या आता प्रभाग 4 प्रभाग 3 मध्ये परिस्थिती अशी झाली की प्रत्येकजण येतो, देवदर्शन करतो, हे करतो, आमिषाला बळी पाडतो. गरीब जनता आहे, परिस्थितीने ग्रासलेली आहे. त्यांच्या भावनेशी खेळ करून त्यांना लाचार करण्याची प्रक्रिया केली जाते आणि लाचार करून त्यांच्यावर पैसे लादून त्यांची परिस्थितीचा काय म्हणतो आपण परिस्थितीची हे भावना घेऊन की त्यांच्या भावनेशी खेळ केला जातो पैसे देऊन. पण ह्या जनतेने पण जागृत झालं पाहिजे की 2 पैशासाठी आपण आपलं मत विकलं पाहिजे का, आपण काय केलं पाहिजे. कारण पुढच्या 5 वर्ष हे लोक तुम्हाला विचारणार नाही, हेही तुम्हाला माहिती आहे. मागच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येकाला अनुभव आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने विचार करावा. आम्ही ही विनंती सर्वांना करतो. तरी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो. त्यांच्यासाठी त्यांच्याकडे बघून प्रेरित होऊन आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी एक निष्ठेने आणि स्वाभिमानाने एक निष्ठेने काम केलं. मात्र पक्षाने आम्हाला कुठलीही संधी देण्याचा प्रयत्न केला नाही. कुठल्याही गोष्टीकडे पक्षाने आमच्यासाठी लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज आम्ही त्या पक्षाचा राजीनामा देत आहोत. सर, आज आपण बघतो देशामध्ये प्रभाग 3 आणि प्रभाग 4 मध्ये झोपडपट्ट्याचं प्रमाण जास्त आहे. तिथे लोकांना जे युवक आहेत त्यांना व्यावसायिक दृष्टीने सेटल केलं पाहिजे होतं. म्हणजे कुठल्याच नेत्याने अजून त्या पद्धतीने काम केलं नाही. व्यावसायिकदृष्ट्या कुठलंही त्यांना पाठबळ दिलं नाही. आता सध्या ते वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्याच्यासाठी जनजागृती कोणी केली नाही. मग ह्या नेत्यांनी लोकांनी पण त्यांच्या पालकांनी पण विचार केला पाहिजे की आपल्यातला कोणीतरी आला पाहिजे, आपल्यासाठी काहीतरी भांडला पाहिजे, आपल्या मुलांचं संरक्षण केलं पाहिजे, आपल्या मुलांना व्यवसाय पाण्याला लावलं पाहिजे. ह्या पद्धतीने पालकांनी विचार केला पाहिजे आता.